तर आपण चर्चा करत होतो ती रामायणाची. रामायणामध्ये आपण पाहिलं की बालकांडापर्यंत आपण चर्चा विस्तृतपणे केली. त्यानंतर अयोध्याकांडामध्ये आपण पाहिलं की जेव्हा भरत आणि शत्रुघ्न हे त्यांच्या मामाच्या गावी गेले आहेत आणि इकडे दशरथ महाराजांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की माझा जो पुत्र आहे, ज्येष्ठ पुत्र आहे राम, त्याला या राज्याचा राज्यकारभार सोपवावा आणि मी निवृत्त व्हावं, या गृहस्थाश्रमातनं निवृत्त व्हावं आणि भगवंतांच्या नित्यसेवेमध्ये किंवा चिरंतन चिंतनामध्ये मी रत व्हावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्याचबरोबर सगळ्या मंत्रिमंडळ, राज्यसभेतील जनतेला, या सर्वांना बोलून त्यांनी ही घोषणा केली. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की ही घोषणा झाल्यानंतर कैकेयीने तिचे 2 वर जे दशरथ महाराजांकडनं पूर्वी घेतले होते त्याचा उपयोग करून भगवंतांचं जो राज्याभिषेक आहे तो त्यांनी कॅन्सल केला आणि तो रद्द केल्यानंतर तिने अट घातली की त्यांच्याऐवजी माझा पुत्र भरत या अयोध्येचा राजा व्हावा. त्याचबरोबर 14 वर्ष हा प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासात जाण्याची तिने आज्ञा मागितली. मला एकाने आज प्रश्न विचारला की 14च वर्ष का, हा एक प्रश्न पडला होता. तर मी पण थोडं पुस्तकात पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आचार्यांच्या मतानुसार 14 वर्षाची व्याख्या ही आहे की त्या काळी म्हणजे त्या युगांमध्ये किंवा द्वापार युगापर्यंत, कलियुगात नाही पण द्वापार युगापर्यंत अशी प्रथा होती किंवा असा एक नियम होता की जो मनुष्य सलग 14 वर्ष एखाद्या राज्यापासून दूर जाईल किंवा त्याला निष्कलंकित करण्यात येईल किंवा त्याला बाहेर काढण्यात येईल किंवा त्याचा त्याग करावा लागेल, तर अशा सतत 14 वर्ष जो मनुष्य बाहेर असेल तर त्याला राज्यगादीवर परत बसता येत नाही. या कोणाच्या तरी अटीवरनं जर ही गोष्ट घडत असेल तर त्याची संमती असल्याशिवाय तो परत त्या राज्यगादीवर किंवा राज्यकारभार करू शकत नाही, असा एक नियम होता. आणि दुसरं म्हणजे याची दुसरी पण बाजू अशी होती की जो रावणाचा मुलगा होता मेघनाद, तर त्याला असा वर प्राप्त होता की असा मनुष्य अशा मनुष्याच्या हातूनच त्याचा वध होईल किंवा त्याचा मृत्यू होईल जो मनुष्य सतत 14 वर्ष त्यांनी अन्न ग्रहण केलेलं नसावं. आणि दुसरी अट म्हणजे त्या मनुष्याने 14 वर्ष सतत निद्रा घेतलेली नसावी किंवा थोडक्यात त्याने झोप घेतलेली नसावी. असा मनुष्याच्या हातूनच त्यांनी त्याचा मृत्यू होईल असं त्याच्या तपश्चर्येवरनं त्याला वरदान प्राप्त होतं. तर हे एक अत्यंत कारण थोडक्यात म्हणता येईल की हे एक साधारणतः अमरत्वाचंच, कारण कोणी मनुष्य 14 वर्ष सलग झोपत नाही असं होत नाही किंवा सलग 14 वर्ष कोणी अन्न खात नाही असंही होत नाही. त्याला फार मोठी तपश्चर्या लागते, त्याला फार मोठी कृपा लागते, त्याच्याशिवाय सहज एखादा साधारण मनुष्य ही गोष्ट करू शकत नाही. तर अशा पद्धतीचं वर होतं. म्हणून हे 14 वर्षाचं जे गणित आहे ते 14 वर्ष का बरं भगवंतांना ही 14 वर्षाचा वनवास मिळालाय त्याबद्दलची ही कहाणी आहे. थोडीशी सहज आठवलं म्हणून सांगितलं. तर अशा प्रकारे या सर्वांचा निरोप घेतलाय प्रभू श्री रामचंद्रांनी, कौशल्येचा निरोप घेतलाय, त्यांनी त्याचबरोबर सुमित्रेला पण त्यांचा पण निरोप घेतलाय, आशीर्वाद घेतले, दशरथ महाराजांचा आशीर्वाद घेतलाय, सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद घेतलाय. आणि त्याचबरोबर त्यांनी सीता आणि लक्ष्मणांना पण विनंती केली, परंतु त्या दोघांनी हट्ट केला किंवा त्यांनी स्वतःचं कर्तव्य किंवा धर्म जेव्हा सांगितला आणि त्यांचा सर्वात श्रेष्ठ धर्म ही त्यांची सेवा करणं आहे हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांनी मान्य केलं. आणि त्या अटीनुसार मग भगवंतांनी त्यांना, प्रभू श्रीरामचंद्र त्या दोघांनाही वनात घेऊन जाण्यासाठी तयार झाले. मग सगळ्यांनी आपापले निरोप घेतले आणि पुढच्या प्रवासासाठी ते निघालेत रथात बसून. पण ती पण एक आठ होती की थोडा इथून तिथपर्यंत रथात तुम्ही जाऊ शकता, परंतु त्यानंतर धान्य धन ही कुठलीही गोष्ट तुम्हाला वापरता येणार नाही. त्याचा अर्थ त्यांनी जे वनात जे काही कंदमुळं
किंवा फळ असतील त्याच्यावरतीच पूर्ण हा वनवास उपभोगायचा आहे किंवा भोगायचा आहे, अशी एक अट पण त्याच्यामध्ये काही काहींनी घातलेली होती. कारण या वनवासाचा अर्थच तिने असा सांगितला होता की अशा प्रकारची तपश्चर्या तुम्हाला करावी लागेल, तरच हा 14 वर्षाचा वनवास तुमचा पूर्ण होईल. अशा प्रकारच्या अटी घातल्या आणि ही सर्व मंडळी निघालेली आहे. त्यामध्ये एक काल आपण छोटीशी घटना सांगायची विसरलो की रामाबरोबर लक्ष्मण पण निघाले आणि लक्ष्मणाने जाण्यापूर्वी ते उर्मिलाची परवानगी घेण्यासाठी जेव्हा उर्मिलाच्या किंवा त्यांच्या महलामध्ये किंवा भवनामध्ये गेले, तेव्हा उर्मिलाला या गोष्टीचा तर धक्का बसलाच होता की खरं तर तिच्या मनात प्रश्न होता. जेव्हा ते सांगायला गेले लक्ष्मण की मी पण रामाबरोबर जातोय, असं असं झालेलं आहे, या 2 अटींनुसार रामाला वनवास आणि भरत या राज्य कारभार करणार आहे, त्यामुळे मी पण ठरवलंय की मी पण राम आणि सीतेबरोबर त्यांच्या सेवेसाठी जातोय. तर उर्मिला म्हणते की मला याच्यातले कुठल्याही गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं नाही आहे. कारण जर प्रभू श्री रामचंद्र जर वनवासाला जात असतील तर तुम्ही त्यांची सावली आहात, त्यांच्याबरोबर तुम्ही जाणं हे मला अपेक्षितच होतं. मला फक्त याचं आश्चर्य वाटलं असतं जर तुम्ही त्यांच्याबरोबर गेला नसतात तर. एवढा मोठा उर्मिलेचा विचार, थोर विचार उर्मिलेचा होता. एवढा मोठा त्याग. कारण आपण बघतो की आपल्याला वाटेल की सीतामातेचा त्याग श्रेष्ठ आहे, परंतु जे सीतामातेचा त्याग तर श्रेष्ठ आहेच, परंतु त्यापेक्षा पण आपण बघितलं तर उर्मिलेचा त्याग पण श्रेष्ठ याच्यासाठी आहे की तो पूर्णपणे विरहाभावात केलेला त्याग असतो किंवा प्रेम असतं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्याच्या सोबत राहतो, तर त्या प्रेमापेक्षा जर आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच्यासोबत न राहता त्याच्या आठवणीमध्ये, त्याच्या स्मरणात जर आपण या विरहभावात जर आपण प्रेम आपलं उत्कट प्रेम आपल्यामध्ये जागृत झालं, तर त्याला त्या प्रेमाला थोडंसं आपण श्रेष्ठत्व किंवा श्रेष्ठ प्रेम आहे असं समजू शकतो. तर यामध्ये आपण समजून घेऊ शकतो की उर्मिलेचा त्याग हा फार महान होता. उर्मिलेला पूर्ण पुढचा हा संघर्ष करायचा होता. 14 वर्ष तिचा पती बरोबर नाही आहे. तिचा पती बरोबर नसताना तिला या सर्व अयोध्येचा, कारण लक्ष्मण सांगतात की राम नाही आहे, मी नाही आहे, सीतामाता नाही आहे, मग या सर्व माझ्या वडिलांची, या आईची, या सर्वांची काळजी तुला घ्यावी लागणार आहे, कारण तुझं हे कर्तव्य आहे आणि आपलं खरं तर कर्तव्य आहे, परंतु मी ते कर्तव्य, दुसरं कर्तव्य निभावत असल्यामुळे तुला हे कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेस जी उर्मिला आहे, तर ती उर्मिला या गोष्टी, सर्व गोष्टी अत्यंत सहज, अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत काळजीने या गोष्टी मान्य करते. थोडक्यात अशा धर्मपत्नीचा किंवा अशा पत्नीचा ती धर्म निभावते आहे, जो खरंच आपल्यासाठी फार मोठी एक शिकवणूक किंवा फार मोठी आपल्याला एक शिकवण देऊन जाते. कारण एवढा मोठा त्याग तिने सहजपणे स्वीकारलेला आहे. नुसता त्यागच स्वीकारला नाही, तर आपल्याला माहिती आहे की 14 वर्ष लक्ष्मणाला झोपायचं नाही आहे आणि अन्न पण ग्रहण करायचं नाही आहे. मग जर झोपायचं नसेल तर ते निद्रा देवीची प्रार्थना करतात लक्ष्मणजी की मला पुढच्या 14 वर्ष झोपता येणार नाही, कारण मला प्रभू श्री रामचंद्रांची पूर्णपणे सेवा करायची, त्यांचा पूर्णपणे रक्षण करायचंय, त्यामुळे मला 24 तास जागरण करायचंय आणि अशा वेळेस मला निद्रा देवीचा आशीर्वाद प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणून निद्रा देवीची आराधना करतात. निद्रा देवी त्यांना सांगते की मी तसं करू शकते, परंतु तुझी निद्रा कोणाला तरी द्यावी लागेल. त्यावेळेस ही अट उर्मिला मान्य करते आणि असं म्हणतात की लक्ष्मणजीची जी निद्रा होती, जी झोप होती, ती पूर्णपणे उर्मिलेने स्वतःवरती घेतली आणि या सर्व गोष्टी, म्हणजे असं म्हणतात की या आशीर्वादाबरोबरच तिला अजून एक आशीर्वाद सीता मातेकडनं प्राप्त झाले होती की एका वेळेस तू 3 गोष्टी प्राप्त करू शकतेस. असा पण एक आशीर्वाद तिला प्राप्त, एका वेळेस तू 3 गोष्टी करू शकतेस. म्हणजे कसं की एकाच वेळेस जर ती झोपली असेल
तर ती सेवा पण करू शकते. अशा प्रकारच्या आशीर्वाद प्राप्त करण्यानंतर उर्मिला माता त्यांना लक्ष्मणजींना परवानगी देते आणि उर्मिलाचा हा संघर्ष सर्व सर्व देवी देवता सर्व तिथले लोक जे बघतायत, कारण त्यांना वाटतंय की खरंच हा सर्वात श्रेष्ठ असा त्याग आहे आणि सर्वजण त्या उर्मिलेचं पण कौतुक करतात आणि सर्वजण या तिघांना रथामध्ये बसून सर्वजण निरोप देतात. निरोप देतानाच आपण पाहू शकतो की पूर्ण जनता जी आहे ती त्यांच्या रथामागे चालली आहे. कोणी थांबायलाच तयार नाहीये. कोणालाही वाटत नाहीये की आपण अयोध्येत राहावं म्हणून आणि सर्वच्या सर्व जनता त्या रथाबरोबर पुढे पुढे चालली आहे. त्यांचं प्रेम रामावरती एवढं होतं की त्यांना रामाचा विरह सहन होत नव्हता आणि त्यांना वाटत होतं की राम इथून या अयोध्येतून सोडून जाऊ नयेत आणि त्यामुळं त्यांना निरोप देण्यासाठी ही जनता त्यांच्या बरोबर चालली आहे. तर आतापर्यंत आपण या गोष्टींवरती चर्चा केली होती. आता आपण त्याच्या पुढे चर्चा करणार आहोत. तर अशा प्रकारे जेव्हा सर्व लोक त्यांच्या बरोबर निघाले त्यांना निरोप द्यायला, तर या काही अंतर चालून गेल्यानंतर ही सर्व मंडळी जनतेसहित ही सर्व मंडळी शृंगेरपुरी नावाच्या एका गावी आलेली आहे आणि शृंगेरपुरी हे गाव एका भिल्ल किंवा एका गुहा याच्या खाली येतं आणि खरं तर हा जो गुहा आहे तो गुहा म्हणजे भगवान श्री रामचंद्रांचा गुरुकुलामधला मित्र आहे, सखा आहे. आणि या शृंगेरपुरीत जेव्हा भगवान श्री रामचंद्र सर्व ही अयोध्यावासी राम लक्ष्मण सीता ही सर्व मंडळी येत आहेत, तेव्हा एवढा सगळा लवाजमा येताना पाहतो तो गुहा आणि गुह्याला आश्चर्य वाटलं की असं काय होत आहे, एवढी लोक कशी काय इकडे येत आहेत आपल्या राज्यामध्ये. त्याला आश्चर्य वाटलं, भीती पण वाटते. त्याला वाटतं काही संकट तर नाही आहे ना, म्हणून तो सावध होतो. सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना तो सावध करतो. परंतु जसं जसं ती लोक जवळ येत आहेत तसं तसं त्याला दिसतंय की ही जेव्हा त्यांना झेंडा दिसतो अयोध्येचा तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही अयोध्यावासी आहेत. त्याचबरोबर अयोध्येचे राजकुमार प्रभू श्री रामचंद्र पण आहे, त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी सीता आहे आणि त्यांचे बंधू लक्ष्मण पण आहेत. जेव्हा हे सर्व दृश्य बघतात तेव्हा ते सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना सांगतात की मला माहिती आहे, मी यांना चांगलं ओळखतो, माझे मित्र आहेत आणि कुठल्या तरी कारणासाठी ते इकडे आले आहेत, त्यामुळे आपण त्यांची प्रथमतः भेट घेऊ म्हणून ते त्यांच्या जवळ जातात आणि मग दोघे एकमेकांना जेव्हा ओळखतात, जेव्हा प्रभू श्री रामचंद्र त्यांना ओळखतात, हा माझा मित्र आहे, मग ते सर्वजण त्यांची एकमेकांचा परिचय सर्वांशी करून देतात. आणि मग जेव्हा हा जो गुहा आहे तो प्रभू श्री रामचंद्रांना पाहिल्याबरोबर त्यांना पहिले दंडवत घालायला जातो, परंतु प्रभू श्री रामचंद्र त्याला म्हणतात की मी तुला मित्रासारखा आहे, त्यामुळे तू मला असा दंडवत वगैरे घालू नकोस. हा एक फार थोर असा संदेश देऊन जातात आणि त्याची गळाभेट घेतात. आणि नुसतीच गळाभेट घेत नाहीत, तर गळाभेट घेतल्यानंतर ही सर्व कहाणी त्याला सांगतात की गुहाला प्रश्न पडतो की तुम्ही अयोध्या नगरी सोडून इथे कसे काय आले, काय कारण आहे. तेव्हा सर्वजण ही त्यांची कहाणी सांगतात की असं असं झालेलं आहे आणि आम्ही अरण्याच्या दिशेला निघालो आहोत, आम्हाला वनवासासाठी जंगलामध्ये जायचं आहे. त्यामुळे परंतु या जनतेचं एवढं प्रेम आहे माझ्यावरती की ते इथून मागे जायला तयार नाही आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा हे सर्व लोक त्यांच्या मागे, हे सर्व मंडळी त्यांच्या बरोबर येते, तेव्हा मग गुहा त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्याच राज्यात राहा, माझा जो महल आहे तिथे तुम्ही राहू शकता, तुम्ही माझ्याकडेच राहा आणि 14 वर्ष झाले की तुम्ही मग परत जा. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की असं करता येणार नाही आहे, कारण ह्या वनवासाची जी प्रक्रिया आहे त्याच्या विरुद्ध होईल ते. मी कुठेही राहू शकत नाही, मला वनवास म्हणजे वनातच जाऊन राहावं लागेल. त्यामुळे तू जे माझ्यावर प्रेम दाखवलंस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे, परंतु उद्या सकाळी म्हणजे आता संध्याकाळ झालेली होती, आज मी रात्री इथे मुक्काम करेल, परंतु उद्या सकाळी का होईना मला इथून निघून जावं लागेल. तर अशा प्रकारे प्रभू श्री रामचंद्र त्याची मागणीचा आदर करतात आणि प्रेमाने त्याला नकार देऊन ते मग सांगतात की मला कुठे
झोपता येईल याबद्दल सांगावं तर एका झाडाखाली समोरच असलेल्या बदामाच्या झाडाखाली
झाला आहे. अशा प्रकारे तो केवटाची जी एका अनंत शेषाच्या शय्येवरती भगवान तिथे पहुडलेले आहेत. लक्ष्मी माता त्यांचे चरण दाबतीये आणि लक्ष्मी माता जेव्हा त्यांचे चरण दाबतीये तेव्हा त्यांनी विचार केला की आपल्याला पण आणि नशिबानं आपण कुठे राहतो आणि कुठे फिरत फिरत आलो आणि आपल्याला प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन झालेलं आहे. तर आपल्याला त्याची इच्छा होती की आपल्याला त्यांच्या चरणाचा केवळ स्पर्श व्हावा किंवा आपल्याला चरणामृत आपल्याला मिळावं या इच्छेने तो जो कासव आहे तो पुढे पुढे सरकतो. सरकत 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 तो जेव्हा त्या पायापाशी येतो तेव्हा पायापाशी लक्ष्मी बसलेली असते आणि लक्ष्मी पाहते की हा कासव डोकावतोय, म्हणून ती लक्ष्मी त्याला फटकारते आणि इकडून हाकलून देते. इकडून जातो, तिकडून जातो, या पायाच्या साईडला जातो, त्या पायाच्या साईडला जातो, अनेक प्रयत्न करतो, परंतु लक्ष्मी माता काही त्याला त्या प्रभूंचे चरणाचा स्पर्श होऊ देत नाही. वारंवार त्याला फटकारत असते, धुडकावत असते. मग त्याला वाटतं की कासव थकतो, म्हणतो ठीक आहे आता जाऊ दे, इथे तर काही चरणाचा काही आपल्याला स्पर्श करता येत नाही, आपण वरतून जाऊन जाण्याचा प्रयत्न करू. म्हणून वरतून जातात, म्हणजे वरच्या डोक्याच्या साईडनी जातात, मस्तकाच्या साईडनी. आणि जेव्हा पाहतात तेव्हा तिथे अनंत शेषाचे फणाकडून अनंत शेष बसलेले आहेत आणि ते पण त्याला तसंच करतायत की त्याला अजिबात येऊ देत नाहीयेत वरती, त्याला फटकारतायत, त्याला हाकलून लावतायत. अशा प्रकारचं जेव्हा तो जो कासवाला वरतूनही मिळत नाहीये चान्स, खालूनही त्याला चान्स मिळत नाहीये आणि काही केला प्रभू श्री रामचंद्र किंवा भगवान विष्णूंचा त्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्श होत नाहीये आणि सगळे प्रयत्न करून भगवंतांकडे तो एकटक नजर करून पाहतो. तेव्हा भगवंतांना कळतं की याची काय इच्छा आहे आणि ते डोळ्यानेच त्याला सांगतात की तुझी इच्छा लवकरच मी पूर्ण करेल. जर आज हा अनंतशेष आणि लक्ष्मी दोन्ही तुला माझा स्पर्श करू देत नसली तरी लवकरच काही काळानंतर तुला हा योग मिळणार आहे असं सांगतात आणि आशीर्वाद देतात. आणि त्याला डोळ्यांनी कळतं की भगवंताने आपल्याला आशीर्वाद दिलाय आणि आपल्याला लवकरच या गोष्टींचं यथेच्छ असा उपभोग घ्यायला मिळणार आहे. आणि मग तो जो कासव आहे तो या केवटाच्या रूपात तिथे प्रगट झालेला आहे. आणि जेव्हा केवटाच्या रूपात प्रगट झालेला आहे तेव्हा जेव्हा भगवंत विनंती करतात की मला या नदीच्या किनाऱ्यावरून मला पलीकडे जायचंय तर तू त्याच्यासाठी मदत कर, तेव्हा केवट म्हणतो की मी तयार आहे तुम्हाला मदत करण्यासाठी, मी तुम्हाला निश्चितपणे घेऊन जाईल, कारण माझी सेवा किंवा माझं कर्तव्यच हे आहे की मी तुम्हाला इकडून तिकडे किंवा या किनाऱ्यावरनं त्या किनाऱ्यावरती या 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 तीराच्या पलीकडून त्या तीराच्या पलीकडे नेणं हे माझं कामच आहे, कर्तव्यच आहे आणि मी हे खूप आनंदाने करेल असं जेव्हा म्हणतो. परंतु माझी एक अट आहे की मला माहिती आहे की काही वर्षापूर्वीच तुम्ही एका शिळेवरती पाय ठेवला आणि त्या शिळेची किंवा त्या दगडाची एक स्त्री बनली, तर त्यामुळे मी काही स्त्री या माझ्या बोटेवरती तुम्हाला पाय ठेवू देणार नाही. का? कारण जर तुम्ही त्याच्यावरती पाय ठेवला आणि माझ्या बोटीची जर स्त्री झाली तर माझा उदरनिर्वाह कसा चालेल? एका स्त्रीला सांभाळताना मी किती परेशान आहे किंवा किती झगडतोय हे माझं मलाच माहिती. आणि तुम्ही जर माझी बोट काढून घेतली आणि अजून एक मला स्त्री प्रदान केली तर मी त्यात माझा संसाराचा गाडा कसा चालवणार आहे? त्यामुळे मी तुम्हाला या बोटेवरती पाय ठेवू देणार नाही. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणतात अरे पाय नाही ठेवून देणार तर मी बसणार कसा बोटीवरती? तर म्हणतात ठीक आहे, काम करूया, कदाचित तुमच्या पायाला अडकलेली जी धूळ आहे त्या धुळीमुळे त्या दगडाची किंवा त्या शिळेची स्त्री झाली असेल, त्यामुळे मला पहिले तुमचे पाय स्वच्छपणे धुवू द्या
आणि मग तुम्ही बोटीवर बसू शकता. अशा प्रकारची अट त्यांनी घातली. आणि जेव्हा ही अट घातली, एक मिनिट मी यांना म्यूट करतो. आणि जेव्हा ही अट त्यांना घातली तेव्हा प्रभू श्री रामचंद्र त्याच्याकडे बघितलं, त्याला त्याच्या एक छोटीशी स्माईल दिली, हसले आणि म्हणाले, मला कळलं तुझा काय भाव आहे, तुला काय करायचं आहे. आणि ते तयार झाले. आणि मग लगेच त्यांनी त्याच्या पत्नीला आवाज दिला. त्यांनी सांगितलं की एक भांडं घेऊन ये आणि पाणी घेऊन ये. गंगेचं पाणी घेऊन आल्यानंतर त्यांनी एक मोठा कळशी आणली. त्या गंगेच्या पाण्यात पाणी घेतलं. प्रभू श्री रामचंद्राने एका दगडावर बसवलं, खाली पाय ठेवले आणि त्यांचे पाय ठेवत ठेवत त्यांनी ते त्या म्हणजे भांडं खाली होतं त्याच्यात ते स्वच्छ धुवू लागले. तर अशा प्रकारचं त्यांचे पूर्ण स्वच्छ पाय केल्यानंतर मग त्यांनी ते पूर्ण पाणी ग्रहण केलं. म्हणजे थोडक्यात चरणामृत समजून त्यांनी ते पाणी पिलं. स्वतः पिलं नाही तर त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना, बाळांना सगळ्यांनाच ते पिऊ घातलं. आणि हे सर्व दृश्य जे आहेत ते लक्ष्मी म्हणजे सीतामाता आणि अनंतशेष म्हणजे लक्ष्मणजी हे दृश्य बघतायत. त्यांना आश्चर्य वाटतंय की असं हा का करतोय, असं काय करतोय. त्यांना काही माहिती नव्हतं हे काय चाललंय ते. त्यांच्या मागचा काय प्रसंग आहे त्यांना माहिती नव्हता. परंतु ह्या दोन गोष्टींचं ज्ञान फक्त केवळ आणि केवळ प्रभू श्री रामचंद्र आणि तो केवट जाणत होता. आणि मग त्यांनी असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, असं 4-5 वेळेस केलं की तो स्वच्छ हा पाय धुवायचा. परत त्यांचे पाय खाली ठेवले की म्हणायचा परत धूळ झाली, आता परत धुवा. असं म्हणून तो सारखं सारखं त्यांचे पाय धुवायचा. आणि लक्ष्मणजी रागानं, कधी रागानं बघायचे, कधी आश्चर्यानं बघायचे, परंतु त्यांना काहीच बोलता येत नव्हतं. कारण प्रभू श्री रामचंद्र अत्यंत प्रेमाने, अत्यंत आपुलकीने ह्या सर्व गोष्टींचा स्वीकार करतायत. त्याला जे काय म्हणतोय ते करायला परवानगी देत आहेत. याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं आणि त्यांना कमालही वाटत होती की असं का बरं होत असेल. आणि शेवटी श्री रामचंद्र त्याला म्हणाले केवटाला की आता बस झालं, तू यथेच्छ या गोष्टीचा भोग घेतलेला आहेस, उपभोग घेतलेला आहेस, आता मला नावेवरती बसू दे. असं म्हणून मग त्यांनी जेव्हा यथेच्छ त्या चरणामृताचा आस्वाद घेतला आणि त्याचं मन तृप्त झालं, तेव्हा ते नावेवर त्यांनी तिघांनाही बसवलं आणि नाव घेऊन तो केवट पुढे जायला निघाला. आणि मग जेव्हा केवट त्या नदीच्या किनाऱ्यावरती पोहोचला तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की माझ्याकडे तर आता माझ्याकडे काहीच नाही तुला देण्यासारखं, मी काय देणार आहे तुला. आणि मग सीतेला म्हणाले की तुझ्याकडे एखादा अंगठी किंवा काही असेल तर तू त्याला देऊ शकतेस, कारण एवढं आपलं त्यांनी काम केलं, एवढी आपल्याला नदी पार करून दिली आहे. परंतु शेवटी तो जो केवट होता तो कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास तयार नव्हता. कारण त्याचा भाव असा होता किंवा तो म्हणत पण होता, रामचरितमानसमध्ये खूप सुंदर दोहा आहे की त्याचा आशय किंवा अर्थ असा आहे की तो म्हणतोय की तुम्ही पण केवट आहात आणि मी पण केवट आहे. मी फक्त या नदीच्या किनाऱ्यावरनं त्या नदीच्या किनाऱ्यावरनं मनुष्याला घेऊन जातो, परंतु तुम्ही या भवसागरातून मनुष्याला किंवा या सागराच्या किनाऱ्यावरनं त्या सागराच्या किनाऱ्यावर किंवा या जगातनं त्या जगात, आध्यात्मिक जगतात केवळ आणि केवळ तुम्हीच घेऊन जाऊ शकता. तुम्ही पण एक प्रकारचे केवटच आहात. आणि एक केवट किंवा एक व्यावसायिक दुसऱ्या त्याच व्यावसायिकाकडनं पैसे घेत नाही. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा इच्छा नाही आहे किंवा मला कुठल्याही प्रकारची गोष्ट घ्यायची नाही. परंतु मला जे प्राप्त करायचं होतं ते यथेच्छ मी प्राप्त केलेलं आहे. चरणामृत आरोपी मला सगळी गोष्ट मिळालेली आहे. आणि मग दोघंही एकमेकांकडे बघून हसतात. आणि जेव्हा हसतात तेव्हा सीता आणि लक्ष्मणाला आश्चर्य वाटतं की हे असं का करतायत, हे दोघांचं काय चाललंय. त्यांना आश्चर्य वाटतं, परंतु त्याचा मागमूसही त्यांना नसतो. कारण त्या गोष्टींचं त्यांना काय गोष्ट झाली होती, कसा या केवटाच्या पूर्वीचा जन्मी कासव बनून आला होता, तो प्रयत्न करत होता आणि लक्ष्मी देवी आणि लक्ष्मणजी या दोघांनी त्याला येऊ दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी असं पण एके ठिकाणी वर्णन आहे की ते जे चरणामृत तो पीत होता, तो चरणामृत त्या दोघांना पण देत नव्हता. तो म्हणत होता नाही देणार मी तुम्हाला. ते मागत होते की तुम्ही एकटेच चरणामृत पिताय, मला पण आमच्या दोघांनाही द्या. तर तो म्हणत होता नाही, तुम्हाला देणार नाही, कारण तुम्ही मला काही काळापूर्वी तुम्ही मला यांच्या चरणाचा स्पर्श किंवा यांच्या माथ्याचा स्पर्श होऊ दिला नाही. तर अशा प्रकारे एक प्रेमळ संवाद, एक प्रेमळ
प्रसंग आणि ही जी भक्ताची इच्छा आहे, म्हणजे थोडक्यात याचा आपण याच्यातनं अर्थ किंवा बोध हा घेऊ शकतो की कुठल्याही प्रकारची जर भक्तांची प्रामाणिक इच्छा असेल, कुठल्याही प्रकारची आध्यात्मिक प्रामाणिक इच्छा असेल, तर भगवंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे पूर्ण करतात. त्यामुळे आपण त्यामुळे इथे आपण हे शिकू शकतो की या गोष्टीची शाश्वती भगवंत देत आहेत, की आपल्याला काही ना काही प्रकारे, कुठल्या ना कुठल्या प्रकारे फक्त आपण इच्छा केली तर भगवंत कधी ना कधी ती आपली पूर्ण करणार आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी या केवटाची इच्छा पूर्ण केली आणि मग त्या नदीचा जो दुसरा भाग आहे तिकडे हे तिघं आणि काही मंत्रीगण या सर्व हा जो सर्व मंडळी आहे ती घेऊन पुढच्या प्रवासाला निघाली आहेत आणि नदी थोडक्यात त्यांनी क्रॉस केलेली आहे आणि नदी क्रॉस केल्यानंतर ते पुढे आलेले आहेत. तर पुढे त्यांना त्या नदीच्या जेव्हा आले तर ते आता चित्रकूटला आलेले आहेत. स्क्रीन सर्वांना दिसतीये ना? हा, तर हा, तर आपण पाहू शकतो की यस, तर आपण पाहू शकतो की जेव्हा चित्रकूटला पोहोचलेले तर जेव्हा चित्रकूटला आले तेव्हा तिथे भरद्वाज मुनींचा आश्रम होता आणि या भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये पहिल्यांदा आले आणि भरद्वाज मुनींना अत्यंत आनंद झाला, कारण भरद्वाज मुनींनी त्यांना ओळखलेलं हे कोण आहेत. जेव्हा त्यांनी पूर्णपणे त्यांना ओळखलं तेव्हा अत्यंत प्रेमाने स्वागत केलं आणि त्यांना तिथेच काही दिवस राहण्याची विनंती केली आणि जेव्हा काही दिवस तिथे ही लोक राहिली तेव्हा अनेक प्रकारच्या गोष्टींचं आदान प्रदान झालंय. भरद्वाज मुनी हे अत्यंत महान असे भगवंतांचे भक्त आहेत. अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत, परंतु या सिद्धींचा उपयोग प्रभू श्री रामचंद्रांनी नाकारला. त्यांना अशी सेवा करायची इच्छा होती ज्याद्वारे त्यांनी सांगितलं की मी तुमच्यासाठी इथे सर्व गोष्टींची निर्मिती करू शकतो, तुमच्यासाठी एखादा घर बांधू शकतो, इथे तुमच्यासाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध करू शकतो, तुम्ही माझ्याकडे इथेच राहा. अशी जेव्हा विनंती भरद्वाज मुनी करू लागले तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की नाही, मला इथे राहता येणार नाही, मला पुढे जावं लागेल आणि मला म्हणजे तुमच्या थोडक्यात या आश्रमामध्ये राहता येणार नाही, परंतु मी एका वेगळ्या ठिकाणी राहू इच्छितो आणि मला तुम्ही परवानगी द्या. तेव्हा भारद्वाज मुनी आश्चर्य व्यक्त करतात, म्हणतात मी तुम्हाला परवानगी देणारा कोण. आणि त्यानंतर प्रभू श्री रामचंद्र पण म्हणतात की याच्या पुढे मला एखादा असं जागा सांगा जिथे मी माझं वास्तव्य करू शकतो. तर तेव्हा भारद्वाज मुनी म्हणतात मी तुम्हाला मार्गदर्शन करणारा कोण, तुम्हीच सर्व जगाचे मार्गदर्शक आहात, एवढंच काय तर तुम्हाला मी काय मार्ग दाखवणार किंवा काय स्थान सुचवणार, हे सर्व विश्वच तुमचं आहे, हे त्रिभुवन तुमचं आहे, तुम्हाला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे. परंतु तिथे प्रभू श्री रामचंद्र त्याला म्हणतात की हे तत्वज्ञान सोडा, आत्ता मी वेगळ्या लीलेमध्ये आहे, तुम्ही त्या गोष्टींचा मी जेवढं विचारतोय तेवढ्या गोष्टी तुम्ही सांगा. इथे मला थोडक्यात म्हणतात की तुम्ही फिलॉसॉफी मला सांगू नका, तत्वज्ञान सांगू नका, नंतर आपण त्या विषयावर चर्चा करू, परंतु आता मला इथून जाऊ द्या, मी एका सामान्य लीलेमध्ये प्रविष्ट होतोय, त्यामुळे तुम्ही आता या गोष्टींचा उच्चार कुठे करू नका आणि मला असं स्थान सुचवा जिथे मला वास्तव्य करता येईल. आणि असं म्हणून भरद्वाज मुनींची परवानगी घेतात आणि भरद्वाज मुनींची परवानगी घेऊन ते चित्रकूटमध्ये पुढे जातात. आणि इथे असं सांगितलंय की यानंतर भरद्वाज मुनींच्या परवानगीनंतर प्रभू श्री रामचंद्र सुमंतला परवानगी देतात की तुम्ही आता इथून जावं, याचा पुढचा रस्ता किंवा याच्या पुढचा जो वनवासाचा भाग आहे तो आम्ही आमचा करतो, याच्या पुढे कोणीही यायची गरज नाहीये आणि सगळं क्षेमकुशल आहे असं माझ्या वडिलांना सांगा, माझ्या मातांना सांगा, सर्व लोकांना सांगा, सर्व अयोध्यावासियांना सांगा की मी इथं क्षेमकुशल आहे, कोणालाही काहीही काळजी करायची गरज नाही. त्यांनी आपलं जे जीवन आहे ते व्यवस्थितपणे व्यापन करावं, त्यातच मला आनंद मिळणार आहे, असं जेव्हा प्रभू श्री रामचंद्र त्यांना सांगतात तेव्हा या सर्व गोष्टीचं सुमंत सर्व गोष्टी ऐकून त्यांचा निरोप घेऊन सुमंत हे अयोध्येला परत जातात
आणि प्रभू श्रीरामचंद्र पुढे चित्रकूटमध्ये म्हणजे जिथे आश्रम आहे त्याच्या थोडंसं पुढे जाऊन श्रीरामचंद्र तिथे वास्तव्यासाठी जागा शोधतात. आणि जेव्हा जागा शोधतात, जागा शोधताना त्यांना एक खूप एक सुंदर निसर्गरम्य एकांत असं स्थान हवं होतं. त्याच्या मागे पण एक छोटीशी अशी कथा आहे की एकदा लक्ष्मी देवी आणि भगवंत बसले होते आणि लक्ष्मी देवींनी सहज म्हणलं की आपण कुठेच जात नाही, फिरायला कुठे जात नाही, आपल्याला एकांतवास नाही, तुमच्याकडे एक तर देवी देवता येत असतात, नाही तर इथे कोणी ना कोणी आपल्या बरोबर असतंच, आपल्याला काही एकांतवास एकदम निसर्गरम्य ठिकाणी असं काही आपल्याला बघायलाच मिळत नाही किंवा आपल्याला ते सुख उपभोगायला मिळत नाही, कारण तुमच्या मागे कुठले तुमचे भक्त कोणी ना कोणी चालूच असतं तुमच्या मागे. तर मग प्रभू म्हणतात की काही काळजी करू नको, लवकरच तुझी मी इच्छा पूर्ण करेन. आणि मग ती इच्छा म्हणजे भगवंत या वनवासाद्वारे त्यांची इच्छा पूर्ण करतात. भगवंत अशा ठिकाणी चित्रकूटमध्ये आणतात, या ठिकाणचं वर्णन आपण या चित्रामध्येच पाहू शकतो. इतकं सुंदर दिसतंय हे वन. या वनाची व्याख्या करताना असं म्हणतात की हे वन इतकं सुंदर होतं, जिथे प्रभू श्री रामचंद्र त्यांना घेऊन आले होते. तिथे मंदाकिनी नदी, तिथे अत्यंत सुंदर असं जंगल, सुंदर अशा प्रकारच्या फूल आणि फळांनी सजलेल्या बागा, अतिशय सुंदर असा हिरवगार असा परिसर, वरती धबधबे, अशा सुंदर प्रकारचं वातावरण असणारं हे चित्रकूट. तिथे जिथे भगवान श्री रामचंद्र आणि सीतामाता लक्ष्मणासहित गेले आणि मग तिथे गेल्यानंतर लक्ष्मणांना सांगितलं की आपण आता इथेच राहणार आहोत आणि इथे आपण एखादी झोपडी बांधून आपण इथे पुढचा जो पुढचा काळ आहे तो आपल्याला इथेच व्यतीत करायचा आहे, असं जेव्हा प्रभू श्री रामचंद्र आज्ञा देतात लक्ष्मणाला, तेव्हा लक्ष्मण तिथे एका झोपडीची व्यवस्था करतात, झोपडी बांधतात त्या दोघांसाठी. कारण लक्ष्मण तर आपल्याला माहिती आहे की त्यांना झोपायचं नाही आहे, त्यांना दिवस रात्र या दोघांची सेवा करायची आहे. आणि नुसती सेवा नाही करायची आहे तर पूर्णपणे त्यांना संरक्षण देण्याची पण त्यांनी जिम्मेदारी घेतलेली आहे, ज्या जोगे या दोघांना जास्तीत जास्त सुख कसं देता येईल याचा प्रयत्न लक्ष्मणजी करतायत. आणि अशा प्रकारे इथे वास्तव्य करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मग असं म्हणतात की साधारण हा जो काळ होता तो वनवासातून चित्रकूट पर्यंत येईपर्यंत साधारणतः हा काळ 2 ते 2.5 महिन्यांचा आहे. म्हणजे थोडक्यात ज्या दिवशी त्यांनी घर सोडलेलं आहे त्या दिवसापासून इथे चित्रकूटात येऊन वास्तव्य करेपर्यंत हा काळ साधारणतः 2 ते 2.5 महिन्यांचा आहे. आणि असं छान असं त्यांचं थोडक्यात आपण म्हणू शकतो की रुटीन चालू झालेलं होतं. परंतु इकडे काय झालं, इकडे अयोध्येमध्ये अत्यंत भीषण अशा घटना घडायला चालूच होत्या. त्यामध्ये इकडे जे दशरथ महाराज होते त्या दशरथ महाराजांनी पहिले तर आपला जो मुक्काम होता, जो पहिले ते कैकेयी मातेच्या भवनामध्ये राहायचे, त्यांनी तो ताबडतोब तिथनं हलवला, कौसल्या मातेकडे गेलेले. आणि कौसल्या मातेकडे असताना त्यांना दुसरा श्रीरामाशिवाय दुसरा कुठलाही विचार त्यांच्या मनात नाही आहे, कुठलाही प्रकारचं म्हणजे त्यांनी अन्न पाणी या गोष्टींवरती त्यांना काहीही रस राहिलेला नाही आहे. केवळ श्रीराम तिथे नाही आहेत याच्या दुःखामध्येच ते जगतायत आणि जास्त काळ ते दुःखामध्ये जगू शकलेले नाही आहेत. आणि त्यांना वारंवार हे स्मरण होतंय, कारण त्यांना या गोष्टीचं ज्ञान होतं की त्यांच्याकडनं काही काळापूर्वी एक फार मोठा अपराध घडला होता, फार मोठा थोडक्यात गुन्हा त्यांच्याकडनं झालेला होता. तो म्हणजे आपला सर्वांना माहिती आहे, ते म्हणजे श्रावण बाळ जो होता त्याची हत्या त्यांच्याकडनं चुकून का होईना पण झाली होती. आणि त्याच्या आईवडिलांच्या श्रापामुळे, त्यांनी जो श्राप दिला होता त्या शापामुळे या गोष्टी घडतायत असं त्यांना वाटलं होतं. आणि ते मग ही सर्व घटना जी आहे ती कौसल्या मातेला सांगतात की मी एकदा शिकारीसाठी वनात गेलो, अरण्यात गेलो असताना मला तिथे एका हरणाचा पाणी पिण्याचा आवाज आला आणि मी जेव्हा वेध घेतला त्या गोष्टीचा की कुठल्या दिशेने हा आवाज येतोय,
त्या दिशेने मी बाण सोडला. मला वाटलं तिथे हरण किंवा कोणीतरी पशु आहे आणि त्याच्या दिशेने मी जेव्हा बाण सोडला तेव्हा मला अचानक एक आवाज, जो विव्हळण्याचा किंवा ओरडण्याचा आवाज आला. म्हणून मी झाडाखालून उतरलो आणि पळत पळत त्या ठिकाणी गेलो. त्या नदीच्या किनारी पाहिलं तर एक बालक त्याच्या छातीमध्ये मी जो सोडलेला बाण होता तो बाण घुसलेला आहे आणि तो जोरजोरात विव्हळतो आहे, ओरडतो आहे. मला खूप दुःख झालं. त्याला मी मांडीवर घेतलं आणि मी त्याला विचारलं की, तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे आता जास्त वेळ नाही आहे, मी जास्त तुमच्याशी बोलू शकत नाही, कारण मला एवढ्या तीव्र वेदना होत आहेत. कारण तो जो बाण होता त्याला विष लावलेला असल्यामुळे त्याला समजलं होतं की आता मी थोड्याच वेळासाठी जिवंत राहू शकेल. परंतु तो सांगतो की तुम्ही माझ्या हे सगळं सोडा आणि लवकर हे पाणी मी आणायला आलेलो आहे. कारण माझे आई वडील तिथे या एका झाडाखाली मी आई वडिलांना बसवलेलं आहे. माझे आई वडील दोघेही अंध आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नाही आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी इथं आलो होतो. मी त्यांना घेऊन काशीच्या यात्रेसाठी निघालेलो आहे आणि रस्त्यात हा घटना घडलेली आहे. मला वाटत नाही मी जिवंत राहील. त्यामुळे तुम्ही हे पाणी घेऊन जा, त्यांना पाणी पाजा आणि त्यांना सांगा, जी घटना घडली ती पण सांगा आणि त्यांना सांगा की आणि माझी अशी विनंती आहे की तुम्ही त्यांचा पुढचा सांभाळ त्यांचा करा आणि माझी अशी इच्छा आहे आता की मी नसताना त्यांना कमीत कमी दुःख व्हावं याची काळजी तुम्ही घ्या. असं म्हणून जो श्रावण बाळ होता त्यांनी त्याच्या दशरथ महाराजांच्या मांडीवर प्राण सोडलेले आहेत आणि दशरथ महाराजांना अत्यंत दुःख झालेलं आहे, अत्यंत भीती वाटते की आपल्या हातनं एवढं कसं काय पाप होऊ शकतं. जरी चुकून झालं तरी आपल्याला याचं फळ भोगावं लागणार आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणून दशरथ महाराज ते पाण्याचा जो मटका होता ते घेऊन जिथे त्यांचे आई वडील आहेत तिथे घेऊन गेले आणि जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांच्या आईवडिलांना जरी डोळे नसले तरी चाहूल जी होती, पायाचे जे आवाज होता त्याच्यावरूनच त्यांनी ओळखलं की कोणीतरी हा आपला श्रावण बाळ नाहीये, हा कोणीतरी एक वेगळा व्यक्ती आपल्या समोर आलेला आहे. आणि त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात आणि आमचा श्रावण बाळ कुठे, तुम्हाला दिसला का? तर तेव्हा काही शब्दच फुटत नव्हते दशरथ महाराजांना. काय बोलावं, कसं बोलावं, कशा या प्रकारच्या घटनेचं वर्णन करावं त्यांना समजत नव्हतं. परंतु धीर एकवटून त्यांनी सांगितलं, ती पूर्ण घटना सांगितली की असं असं झालेलं आहे आणि माझ्या हातून चुकून बाण लागलेला आहे आणि तुमचा मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे. आणि हे दुःख त्या दोघांनाही सहन होत नाही आणि त्यांना असं वाटतं की आपला प्राण, या जो मुलगा आहे म्हणजे तोच आमचा खरा प्राण होता आणि तो आमचा प्राण गेल्यामुळे आमच्या शरीरातला प्राण राहण्याची काही गरज नाही आहे किंवा राहण्याची इच्छा आता आमची नाही आहे. असं म्हणून ते दशरथ महाराजांना शाप देतात की जसा आमचा मृत्यू आमच्या मुलाच्या विरहाने होतोय तसाच मृत्यू तुमचा पण तुमच्या मुलाच्या विरहाने होईल असा आम्ही शाप देतो. असा शाप दिल्यानंतर त्या दोघांनीही स्वतःचे प्राण सोडलेले आहेत. आणि दशरथ महाराजांनी मग त्या तिघांचाही अंत्यविधी केला. आणि ही दुःखद घटना त्यांच्या मनामध्ये एवढी खोलवर परिणाम करून गेली, एवढी खोलवर कोरल्या गेली होती की त्यांनी या प्रत्येक, म्हणजे ते असं सांगत होते की मला अनेक वेळेस या गोष्टीचं स्मरण होत होतं किंवा स्वप्न पडत होतं आणि मला निश्चितपणे त्या कौसल्य माताला सांगतात की मला निश्चितपणे खात्री आहे की आता माझा काळ जवळ आलेला आहे आणि या ज्या श्रावण बाळाच्या माता पित्यांनी दिलेला शाप हा मला भोगावा लागतोय. कारण आज माझा प्रिय पुत्र माझ्या जवळ नाही आहे आणि त्याच्या विरहामध्ये मी माझे आता प्राण सोडणार आहे किंवा याच्यावरती मी जगू शकत नाही, असं म्हणून इथे दशरथ महाराजांनी आपले प्राण सोडलेले आहेत. इकडे पाहायला गेलं तर चित्रकूटात राम, सीता आणि लक्ष्मण वास्तव्य करतायत. इकडे अयोध्येमध्ये
दशरथ महाराजांनी प्राण सोडलेला आहे. सगळ्या अयोध्येमध्ये मोठी शोककळा पसरलेली आहे. परंतु इथे त्यांच्याबरोबर दुर्दैव बघा की त्यांच्याबरोबर एकही पुत्र त्यांच्या बरोबर नाही आहे. आज 4 पुत्र असताना 2 वनवासात आहेत, 2 आपल्या पत्नीच्या माहेरी आहेत, म्हणजे त्यांच्या आजोळी आहेत, आणि कोणीही पुत्र जवळ नसताना त्यांना प्राण सोडावा लागला. तर अशा प्रकारे, कारण हे म्हणतात, एक आचार्य म्हणतात की सर्वात जर मोठं दुःख मनुष्याला कुठलं असेल, आपण दुःख, आता अनेक प्रकारचे दुःख मनुष्याच्या आयुष्यात असतात, परंतु सगळ्यात मोठं दुःख कुठलं असेल तर सांगतात की आपल्या मुलाचा किंवा आपल्या पुत्राचा मृत्यू जो मनुष्य पाहतो त्याच्यासारखं मोठं दुःख त्याच्या आयुष्यात कुठलंच नसतं. तर अशा प्रकारे 4 पुत्र असतानाही त्यांच्या विरहामध्ये दशरथ महाराजांनी प्राण सोडलेला आहे. आणि सगळीकडे मग वशिष्ठ मुनी, अनेक विविध प्रकारचे ऋषी, सगळं मंत्रीगण, अयोध्यावासी हे तिथे जमलेले आहेत. आणि मग सगळ्यांनी निर्णय घेतला की कमीत कमी भरताला तरी सांगा आणि त्यांना निरोप पाठवा की त्वरित त्याने अयोध्येत यावं, आणि अशी अशी घटना घडली ही सांगू नका त्यांना, पण त्यांना त्वरित बोलवलेलं आहे. आपल्या गुरूंचा आदेश आहे एवढंच सांगा, गुरूंची आज्ञा झालेली आहे, ते तुम्हाला तातडीने अयोध्येला बोलवलं आहे, असा निरोप अयोध्येला गेलेला आपला भरत महाराज आणि शत्रुघ्न त्यांच्याकडे गेलेला आहे. आणि इकडे मग यांनी असा निर्णय ठेवला की भरत येईपर्यंत दशरथ महाराजांना सुरक्षित ठेवण्यात यावं. वर्णन पण केलेलं आहे की ते एक तेलाचा मोठा हे बनवतात, टब बनवतात, आणि त्यामध्ये दशरथ महाराजांचा देह ठेवतात, आणि तो देह भरत आणि शत्रुघ्न येईपर्यंत सांभाळायचा असा त्यांचा मानस होता, आणि त्याप्रमाणे त्यांनी ते कार्य केलेलं आहे. सगळ्या अयोध्येवर फार मोठी शोककळा पसरलेली आहे. अनेक प्रकारचे जे बाकीचे राजे होते, ज्यांना या गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे, त्यांना पण खूप मोठं दुःख झालेलं आहे. कारण दशरथ महाराज यांच्या एवढा प्रेमळ, यांच्या एवढा शूरवीर असा एक राजा आज आपल्या पृथ्वी तलावर नाहीये. या गोष्टीचं जेव्हा त्यांना कळालेली ही गोष्ट, तेव्हा त्यांना सर्व राजा आणि यांना अत्यंत दुःख झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं दुःख हे या पूर्ण अयोध्यावासीवर किंवा अयोध्येवर एक फार मोठी शोककळा पसरलेली आहे. आणि मग इकडे काय झालं की हा निरोप घेऊन काही सैनिक भरत महाराजांकडे गेलेले, आणि त्याच हे पोहोचण्याच्या आदल्या दिवशीच भरतांना असं स्वप्न पडलेलं आहे की त्यांना स्वप्नामध्ये अशा भयंकर गोष्टी दिसल्या की ते रात्री खडबडून जागे झाले. शत्रुघ्नाला सांगितलं की मला असं काही भयंकर स्वप्न पडलंय, ज्या स्वप्नामध्ये मी खूप मोठं आपल्यावरती संकट आलेलं आहे, आणि दशरथ महाराजांना विशेष करून दशरथ महाराज खूप मोठ्या संकटात आहेत असं मला स्वप्न पडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण अयोध्येला जाणं आवश्यक आहे, असं म्हणून शत्रुघ्नाशी चर्चा चालूच असते. तेवढ्यात एक दूत येतो आणि सांगतो की तुम्हाला लवकरात लवकर अयोध्येला बोलवण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा त्यांना सांगतात की तुम्हाला अयोध्येला बोलवलंय, तेव्हा हे सर्वजण याच्यामधनं त्यांच्या आजोळावरनं अयोध्येला येण्यासाठी निघतात. साधारणतः प्रवासाचं पण वर्णन आहे की यांना तिथून येण्यासाठी 8 ते 10 दिवसाचा वेळ लागलेला आहे. आणि 8-10 दिवसानंतर हे जेव्हा परततायत, अयोध्येमध्ये जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येते, कारण आसपासचा जो परिसर आहे अत्यंत शोकमग्न आहे. सर्व प्रकारची जनता खूप मोठ्या संकटात आहे असा त्यांचा भाव आहे, किंवा एक फार मोठं दुःख या आपल्या अयोध्येवर आलं आहे असं त्यांना चित्र दिसतंय. आणि मग हळूहळू त्यांचा जेव्हा रथ या आपल्या राजभवनापाशी जातोय, तेव्हा राजभवनाकडे रथ जाताना पहिल्यांदा भरत उतरतात, शत्रुघ्न उतरतात, आणि धावत पळत हे जेव्हा महालात जातात तेव्हा ते बघतात
किंवा त्यांना दिसतंय की अत्यंत विचित्र प्रकारात सर्व लोक म्हणजे तिथले सैनिक असतील ते सर्वजण खाली मान घालून बसलेले आहेत. कोणी कोणाला बोलायला तयार नाही आहे. भरत महाराज प्रश्न विचारतायत की हे कुठे आहेत, ते कुठे आहेत, महाराज कुठे आहेत, माझ्या माता कुठे आहेत, माझे भाऊ कुठे आहेत, राम कुठे आहेत, लक्ष्मण कुठे आहेत, सीता माता कुठे आहे. पण कोणी कोणाला काहीही बोलायला, काहीही सांगायला तयार नाही आहे. आणि जेव्हा त्यांना कोणी काही सांगत नाहीये तेव्हा ते पळत पळत पहिल्यांदा कैकेयी मातेच्या महालात जातात आणि कैकेयी मातेला विचारतात. तेव्हा कैकेयी मातेला एक आणि कैकेयी मातेचं जेव्हा ते वेश किंवा अवतार बघून त्यांच्या लक्षात येतं की फार मोठं घटना घडलेली आहे. कारण पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेली कैकेयी जेव्हा दिसते तेव्हा त्यांना पहिले तर धक्का बसतो आणि जेव्हा धक्का बसतो तेव्हा ते विचारतात की काय झालं. आणि तेव्हा त्या अत्यंत दुःख भरी अशी ती बातमी त्यांना सांगतात की आपले महाराज म्हणजे तुझे पिता दशरथ महाराज हे आपल्याला सोडून गेलेत आणि ते सोडून गेलेत याचं दुःख म्हणून या पूर्ण अयोध्येवरती शोककळा पसरलेली आहे. परंतु आत्ता आणि ही गोष्ट होऊन 8-10 दिवस झालेले त्यांचा देह ठेवलेला आहे आणि लवकरात लवकर आपल्याला क्रियाकर्म करणं अत्यंत आवश्यक आहे असं म्हणून जेव्हा सांगतात तेव्हा त्यांना त्या दुःख लक्षात आलेलं आहे. परंतु त्यांच्या एक लक्षात येत नाहीये की बाकीचे सर्व लोक कुठे आहेत. मग ते विचारतात की राम कुठे आहेत, लक्ष्मण कुठे आहे, सीता कुठे आहे आणि सर्वजण का दिसत नाहीये. तेव्हा मग एक एक थोडक्यात पत्ता ओपन करत असते कैकेयी. मग पहिल्यांदा तर सांगते की तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे, की तुझ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की तू या अयोध्येचा आता राजा बनणार आहे. भरत म्हणतात ते सगळं सोड, मला आधी सांग की राम कुठे आहेत. तेव्हा ती म्हणते की रामाला वनवास झालेला आहे. राम 14 वर्ष वनवासाला गेलेले आहेत आणि त्यांची तुझी भेट आता 14 वर्षांनाच होणार आहे. परंतु ती गोष्ट तू सोड, आता तू या राज्याचा कारभार स्वीकारण्यासाठी तयार हो. परंतु भरत ती गोष्ट मान्य करायला तयार नाही आहे. त्यांना ही गोष्ट पचनीच पडत नाही आहे की राम हे आपल्याला सोडून वनवासात का गेले हा प्रश्न अजून उत्तर आपल्याला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे ते म्हणतात की खरं सांग काय झालेलं आहे. तुझ्याकडनं तर काही अपराध घडलेला नाही ना, तू काही केलेलं नाही असणं, बस एवढंच सांग. तर तेव्हा कैकेयी त्यांना सांगते की हो, मी महाराजांना 2 वर मागितले होते. त्या 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 वचनाची पूर्ती करण्यासाठी दशरथ महाराजांनी दोन्ही या वचनांची पूर्ती केली आणि त्यामध्ये पहिला म्हणजे वनवास हा रामाला झालेला आहे आणि दुसरं तुझा राज्याभिषेक तू आल्यानंतर करायचं अशी परवानगी दिली. परंतु दुर्दैवानं त्यांचा हा मृत्यू झालेला आहे. नाहीतर त्यांना पण आज आनंद झाला असता तुला इथे बघून आणि तुझा राज्याभिषेक करण्यासाठी. परंतु दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झालेला आहे. असं जेव्हा या सर्व गोष्टींचा वृत्तांत भरतला कळतो तेव्हा अत्यंत खिन्न, दुःखी, राग, क्रोध या सर्व गोष्टींचं एकत्रितपणे या भरतांवरती या सर्व गोष्टींचा प्रभाव इतका वाढत जातो की ह्या आणि त्यांच्या लक्षात येतं की या सर्व गोष्टींचं कारण मी बनलेलो आहे. त्यामुळे त्यांना विशेष असं दुःख होतं की मी कशाला कारण बनलो या पापाचं. माझ्यामुळे या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचा दोष माझ्यावरच आहे असं जेव्हा ते स्वतःला दोषी ठरवतात तेव्हा काही परत म्हणते की तुझा काही दोष नाहीये, हे मी सांगितलेलं आहे आणि माझ्या याच्यावरनं झालेलं आहे. तेव्हा त्यानंतर परत भरत खूप रागाने, द्वेषाने अनेक अपशब्द, अनेक कटुवचन बोलतात कैकेयीला. ते म्हणतात की मी तुझ्या पोटी जन्मलो नसतो तरच चांगलं झालं असतं. मी जन्मल्या जर तुम्हाला मारून टाकलं असतं तरी चांगलं झालं असतं. परंतु हा दिवस मला तू दाखवायला नव्हता पाहिजे. आणि मग ते या सर्व गोष्टींचा वृत्तांत ऐकता त्यांच्या लक्षात येतं की ह्याच्या मागची मूळ जी गोष्ट जी कट कारस्थान रचणारी स्त्री आहे ती म्हणजे मंथरा आहे. आणि मग ते
शत्रुघ्नला आज्ञा देतात की आधी त्या मंत्राचा तू बंदोबस्त कर. परंतु लक्षात ठेव, आणि ते हे पण म्हणतात की कैकेयीला, माझा आत्ता मला असा द्वेष तुझ्यात उत्पन्न झाला, माझ्यात उत्पन्न झाला, इतका द्वेषाने मी तुला आत्ता यमसदनी पोहोचवायला पाहिजे, परंतु मी जर तसं केलं तर माझा भाऊ राम याच्यावरती काय परिणाम होईल आणि तो माझ्याबद्दल काय विचार करतील, या विचाराने मी ही गोष्ट करणार नाही. एक तर तू स्त्री आहेस, आणि दुसरं माझी आई आहेस, आणि तिसरं म्हणजे हे रामाला आवडणार नाही म्हणून केवळ तू आज जिवंत राहतेस, परंतु मला या राज्यकारभारामध्ये कधीही रस नव्हता, राहणार नाही. आणि आता तर रामाचं राज्य जर हिसकावून मला मिळणार असेल तर याच्यापेक्षा मी मृत्यू मला त्याच्यापेक्षा चांगला किंवा जवळचा वाटतो. असे अनेक प्रकारचा संवाद, खूप सुंदर संवाद आहे या दोघांचा होतो. आणि तिथून भरत रागाने बाहेर पडतात. तिथून ते थेट, त्यांना माहिती आहे की अख्खी अयोध्या सर्वजण आपल्याबद्दल काय विचार करत असतील, हाच त्यांच्या मनात विचार आहे. आपला दोष नसतानाही, आपल्याबरोबर पण अनेक वेळा होतं बघा, आपला दोष नसतानाही आपल्याला अनेक प्रकारच्या अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. परंतु आपण जसं भरत करताय तिथे प्रत्येक ठिकाणी जस्टिफाय करत जात आहेत. जसं मग इथून गेलं की कैकेयीकडनं गेलं की ते कौशल्याकडे जात आहेत. कौशल्याला म्हणतायत की माता, माझा याच्यामध्ये काहीही कवडी मात्रचा संबंध नाही आहे, मी कधीही अशी इच्छा व्यक्त केलेली नाही आहे. मला रामापेक्षा श्रेष्ठ किंवा प्रेम माझं रामा व्यतिरिक्त इतर कोणावरही असू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कृपया गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा कारण कौशल्याचा गैरसमज झालाच होता. त्यांना वाटलं होतं की भरत आणि कैकेयी या दोघांचं हे कटकारस्थान आहे. आणि जेव्हा या गोष्टी समजल्या कौशल्याला, तेव्हा त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले. त्यांनी घट्ट भरताला मिठी मारली आणि त्यांनी पूर्ण प्रसंग सांगितला आणि सांगितलं की आता पहिल्यांदा आपल्याला दशरथ महाराजांचं क्रियाकर्म करायचंय, आणि त्यानंतर पहिल्यांदा, कारण हे सगळं थांबलेलं आहे, आणि त्यानंतर मग सांगतात की तुला या राज्याचा कारभार स्वीकारायचा आहे. परंतु नम्रपणे ते स्वीकार अमान्य करतात. पहिले मग महाराजांचा जो दहनविधी आहे, अंतिम संस्कार होतो, आणि त्यानंतर तातडीने भरत महाराज सर्व राज्यातल्या मंत्र्यांची मीटिंग भरवतात. वशिष्ठ मुनी येतात, सर्व ऋषीमुनी तिथे जमतात, आणि मग आपली बाजू सगळ्यांसमोर मांडण्यासाठी भरत महाराज म्हणतात की तुम्हाला असं कसं काय वाटलं की मी माझ्या भावाच्या विरुद्ध किंवा त्याच्या इच्छेच्या किंवा माझ्या वडिलांच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन हे राज्य करण्यासाठी मला इच्छा प्राप्त होईल. एवढा पापी किंवा एवढा नतदृष्ट तुम्ही मला कसं काय समजलात? मी एवढा अधर्मी होईल असं तुम्हाला वाटलं कसं? तर ते वारंवार वशिष्ठ मुनींना विनंती करतात की तुम्ही तरी या गोष्टींचे समज तुम्ही सर्व लोकांमधून काढायला पाहिजे. तेव्हा वशिष्ठ मुनींना खूप आनंद होतो, कारण शेवटी त्यांच्या गुरुकुलात शिकलेला हा असा श्रेष्ठ शिष्य बघून, कारण मर्यादा पुरुषोत्तम रामाचं तर त्यांनी वागणूक बघितलेलीच आहे या कठीण प्रसंगी, पण अशा प्रसंगी पण भरताचं जे वागणं आहे, भरताचं जे काय म्हणता येईल त्याला रिॲक्शन आहे, त्या पण अत्यंत महानता त्याची दर्शवतात. तर वशिष्ठ मुनी म्हणतात की भरत, तू खरंच धन्य आहेस, तू खरा अशा व्यक्तीचा भक्त आहेस, कारण ते रामाचा शेवटी भक्तच आहे, हे सर्वांना ज्ञात होतं की तू अशा व्यक्तीचा भक्त आहेस ज्या व्यक्तीकडनं किंवा ज्याच्याकडनं खरी अपेक्षा त्याचा हा व्यक्ती करू शकतो. तर अशा प्रकारचं वचन जेव्हा वशिष्ठ मुनी बोलतात तेव्हा सर्व लोक त्याला अनुमोदन करतात, म्हणतात खरंच भरत हा खरा श्रेष्ठ आहे. मग भरत इतक्यावरच थांबत नाहीत, तर म्हणतात मी हे राज्यकारभार तर स्वीकारणार नाहीच, परंतु आत्ताच्या आत्ता आपण सर्वांनी मिळून जायचं आणि प्रभू श्रीरामचंद्रांना परत आणायचं आणि त्यांना या राज्याभिषेक करून त्यांना हा राज्यकारभार स्वीकारायला लावायचा. त्याच्यामध्ये मला तुमची सर्वांची मदत हवी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला निश्चितपणे मदत कराल याची मला शाश्वती आहे. असं म्हणून
भरत महाराज सगळ्यांना विनंती करतात आणि जेव्हा भरत महाराज यांची विनंती हे सर्वजण ऐकतात तेव्हा सर्वांना आनंद होतो. भरताचं प्रेम, भरताची भक्ती ही सर्वांना समजते आणि भरत हा याच्यातला कुठल्याही प्रकारचा दोषी नाही हे समजल्यावरती सर्वजण तयार होतात आणि सर्वजण प्रभू श्री रामचंद्रांना आणण्यासाठी त्याच मार्गाने जातात ज्या मार्गाने हे लोक गेलेली आहेत. आणि जेव्हा एक छोटासा प्रसंग सांगण्यास विसरलो, कारण जेव्हा प्रभू श्री रामचंद्र या वनातून जात होते चित्रकूटकडे, जेव्हा केवटाने त्यांना नदी पार करून दिली, त्यानंतर ज्या जंगलात जेव्हा जात होते तेव्हा त्या जंगलाच्या रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे काटे होते, खूप प्रकारचे काटे, झुडपं. तर तेव्हा चालताना त्यांना काटे घुसायला लागले होते आणि जेव्हा काटे घुसत होते तेव्हा भूदेवी प्रगट झाली आणि भूदेवीने पटकन पुढचे रस्ता साफ करायला सुरुवात केली. परंतु भगवंत सांगतात तिला, भूदेवीला म्हणतात की भूदेवी विचारते मी तुमच्यासाठी काय करू. तर ती म्हणते की माझी इच्छा आहे की मी तुमचा हा पूर्ण रस्ता मऊ करू, तिथे अशा प्रकारची माती टाकू जिथे तुमच्या या कोमल पायाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. परंतु भगवंत सांगतात तिला की तू पुढचा रस्ता नाही तर मागचा रस्ता साफ कर. तर त्या भूदेवीला आश्चर्य वाटतं की प्रभू तुम्ही तर पुढच्या रस्त्याने चालणार, मग मागचा रस्ता साफ करून काय उपयोग आहे. तर तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की ज्या रस्त्याने मी जातोय त्याच रस्त्याने माझा भाऊ भरत येणार आहे